तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. आपण सगळी खेड्यापाड्यातली माणसं आहोत. गहू पेरून ज्वारी उगवते का? ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का? आपण जे पेरणार ते उगवणार आहे. एक नवरा बायको पार्टीला जायला कुठेतरी निघाले. घरात म्हातारे आईवडील होते आणि त्या आईला सुनबाई म्हटल्या की आज एक काम करा सासूबाई, आम्ही दोघंजण पार्टीला निघालो आहे, स्वयंपाक वगैरे करायला फारसा वेळ नाही आहे, शेजारी पलीकडं मंदिर आहे आणि त्या मंदिरात भंडारा आहे, आजच्या दिवस तुम्ही तिकडे जेवायला जाल का? तर सासूबाई म्हटल्या की आता एवढ्या लांब मला चालता येत नाही, एक काम कर, फार काही तू मोठा स्वयंपाक करू नको, 2 भाकरी थापून जा, दूध आणि भाकर आम्ही दोघेजण खाऊ. सुनबाईने सांगितलं, सासूबाई मला एवढा वेळ नाही आहे, एरवी तर मी करतेच, आजच्या दिवस तुम्हाला सांगितलं मंदिरात जायला, तुम्हाला आजच्या दिवस जायला वेळ नाही. आणि दोघं नवरा बायको आपल्या मुलाला घेऊन पुढे निघून गेले. पुढे गाडीत बसल्यानंतर त्या पोरानं आपल्या आईला सांगितलं, आई मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा मी आपलं घर मंदिराला खिटून बांधेल. म्हटलं राजा मंदिराला खिटून का? नाही, मी पण कधीतरी माझ्या बायकोला घेऊन कुठेतरी पार्टीला जाईल आणि त्यावेळेस तुला फार लांब चालायला जायला नको, म्हणून भंडाऱ्याला जर जेवायला जायला लागलं सहजासहजी तुला जाता यायला हवं, म्हणून मंदिराला खिटून बांधेल. लक्षात घ्या, आपण जे पेरतो ते उगवत असतं. संस्कार आणि संस्कृती, संस्कार ही एक व्यक्तिगत पातळीवरती होणारी गोष्ट आहे आणि या संस्कारांमधूनच संस्कृतीची जन्म होत असतो. आपण जर कधी चुकलो, वागण्या बोलण्यात आपल्या काही जरा गडबड झाली की लोक लगेच म्हणतात, हे तुझे संस्कार आहेत का? आणि आपण काही चांगलं काम केलं तरी लोक म्हणतात संस्कार त्याचे आहेत. म्हणजे संस्कारांचा पगडा आपल्या आयुष्यावरती, आपल्या वागण्या बोलण्यावरती पडत असतो. मला तर वाटतं की संस्कृती म्हणजे सुद्धा कुठून अशी आभाळातून पडत नाही. तुमच्या आजूबाजूची लोक जशी वागत असतात त्या वागण्या बोलण्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावरती पडत असतो आणि त्यातूनच संस्कार घडतात. आणि म्हणून येणाऱ्या पिढीला चांगला संस्कार देणं आणि त्यातून चांगल्या संस्कृतीची निर्मिती करणं, मला वाटतं या भावनेनं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मला पहिल्यांदा आपल्याला सांगायचं आहे, मी जे काही बोलेल त्या माझ्या हो मध्ये हो मिसळू नका. त्याची चिकित्सा करा, पटलं तर स्वीकारा आणि मग पुढे चाला. माणूस हा अनुकरण प्रिय प्राणी आहे. तो अनुकरण करत जातो आणि मग फार पुढे गेल्यानंतर कळतं की आपण चुकीच्या गोष्टीचं अनुकरण करत होतो. म्हणून सुरुवातीलाच स्वीकारतानाच ती गोष्ट थोडीशी चिकित्सा करून स्वीकारावी. मी काल बोलताना म्हटलं, चिकित्सा ही सिद्धांताची करायची असते, दृष्टांताची नाही. आपण दृष्टांतांची चिकित्सा करत बसतो, हे असं का, ते तसं का, आणि म्हणून त्यातून जे मतितार्थ निघणार आहे त्याची चिकित्सा करावी, हा आपल्या आणि समाजाच्या हिताचा आहे का? एक काम करा, सगळ्यांनी उजवा हात वर घ्या. 4 बोटं दिसतात सगळ्यांनाही? हां, ही 4 बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा. तुमच्याकडे सांगलीमध्ये हनवटीला कपाळ म्हणतात का? तुम्ही कपाळाला हात का लावला? काय तुम्ही लावला म्हणून? आणि याच्या आधीचं माझं वाक्य होतं की अनुकरण करू नका. माणूस हा अनुकरण प्रिय प्राणी आहे. आपल्या मुलांवरती आपल्याला संस्कार करायचे असतात आणि आपल्याला वाटतं की एखादं जोरदार भाषण पोरांच्या समोर दिलं की मग संस्कार होऊन जातील. आपल्या सांगण्यातून संस्कार होतात असं मला वाटत नाही. मला वाटतं सांगण्यातनं जितके संस्कार होतात त्यापेक्षा कितीतरी जास्त संस्कार हे आपल्या वागण्यातनं होत असतात. आपण सांगू तसं मुलं वागतीलच याची खात्री देता येत नाही, पण आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागत असते. म्हणून आपल्या वागण्या बोलण्यातनं संस्कार निर्माण करता येतील का याचा विचार करावा. हो मध्ये हो न मिसळता आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करावं. हो मध्ये हो न मिसळता आपण आपल्या आनंदाच्या, आपण आपल्या जमेच्या बाजू ओळखाव्यात. हो मध्ये हो न मिसळता निसर्गाच्या, समाजाच्या, व्यक्तिगत आपल्या कुटुंबाच्या, आजूबाजूच्या लोकांच्या हिताचं काय आहे त्याचा विचार करावा आणि त्या पद्धतीनं संस्कारांची प्रेरणा असावी. मी पुन्हा पुन्हा 2 शब्द वापरले की हो मध्ये हो न मिसळता. आपल्याला सवय असते, आपण चिकित्सा करत नाही, खरं खोटं, हिताचं अहिताचं असं काही बघत नाही. हो मध्ये हो मिसळतो, वेळ मारून नेतो आणि पुढे निघून जातो. मी पुण्यामध्ये जिथे राहतो त्या घराच्या शेजारी एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी बसलेल्या असतात. मी रोज तिथून प्रवास करतो. आजी रोज मला तिथे भेटते, रोज काहीतरी विचारत असते. मी निघालो आणि आजीची माझी भेट झाली ना, आजी मला म्हणली, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलं आहे, चांगलं चाललंय ना? माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही आहे. मी काय करणं अपेक्षित होतं? मी आजीला म्हणायला पाहिजे होतं की आजी माझं कपड्याचं दुकान नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायची आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे, म्हटलं एक नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली, मला म्हणली गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय, म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची, मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज नेहमीप्रमाणे गडबडीत मी आणि माझे 4 मित्र निघालेलो. आजी पण तिच्या 4 मैत्रिणींसोबत बसलेली. आणि आज आजीनं विचारलं गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय, अरे म्हटलं कशा आता काय, म्हटलं हां छान चाललंय आजी. आणि मी निघालो. माझ्या मित्रांनी विचारलं कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं, म्हटलं अरे बाबा कशाचं मेडिकल आणि कशाचं काय. आजीला कदाचित स्मृतिभ्रंश आहे, म्हणून आजी विसरत असेल, रोज नवीन काहीतरी विचारत असेल. लक्षात घ्या, मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल, आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे. तुम्ही काही म्हणा हे होच म्हणताय, हे कशालाच नाही म्हणत नाही. आपली गडबड तिथे झाली, आपण कशालाच नाही म्हणत नाही. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये हो मध्ये हो मिसळत चालतो. बरं ठीक आहे, बरं चालू द्या. मला वाटतं हो मध्ये हो मिसळू नका. संस्कारांचा विचार करत असताना हो मध्ये हो न मिसळता तत्कालीन परिस्थिती, हे बघा कोणत्याही त्या समाजाचे त्या परिस्थितीतले आजूबाजूच्या सगळं वातावरण लक्षात घेऊन निर्माण झालेल्या काही परंपरा असतात, निर्माण झालेल्या काही रूढी असतात, त्या सगळ्या तशाच्या तशा हो मध्ये हो मिसळून स्वीकारल्या पाहिजेत या मताचा मी अजिबात नाही आहे. त्या परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे. संस्कार म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एखादं पोथीपुराण म्हणजे संस्कार नाही आहे किंवा संस्कृती नाही आहे. एक काळ होता काही लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. एक काळ होता काही लोकांना मंदिरात जायला परवानगी नव्हती. एक काळ होता की अमुक अमुक गोष्टी ह्या त्या समाजावरती लादलेल्या होत्या. मग तो संस्कृती आणि संस्काराचा भाग म्हणून पिढ्यानपिढ्या चालू ठेवायच्या का? कुणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, कुणीतरी महात्मा फुले आले, कुणीतरी अनिष्ट चालीरीती परंपरांना फाटा दिला आणि पुन्हा एक नवीन संस्कृती, एक नवीन विचार, नवीन संस्कार पेरला गेला. काळ आणि वेळेनुसार समाजव्यवस्थेमध्ये बदल होत गेले. फक्त त्या परिस्थितीमध्ये आपण येणाऱ्या पिढीला विचार देत असताना तो त्याच्या व्यक्तिगत हिताचा, त्याच्या कुटुंबाच्या हिताचा, नैसर्गिकरित्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या वातावरणाच्या हिताचा, समाजव्यवस्थेच्या हिताचा संस्कार आपण आपल्या येणाऱ्या पिढीला देतोय का? मला वाटतं याचं फक्त तारतम्य ठेवलं पाहिजे. नाहीतर कुणीतरी सांगितलंय, पिढ्यानं पिढ्या चालत आलंय म्हणून ते आम्ही स्वीकारतोय आणि करतोय, न ते आमच्या हिताचं आहे ना ते समाजाच्या हिताचं आहे. मला वाटतं आपल्या समाजाच्या हिताचा संस्कार आणि विचार, ती संस्कृती आम्हाला डेव्हलप करता येईल का? संस्कृती म्हणजे नेमकं काय? तुमच्या माझ्या वागण्या बोलण्याची चालण्याची रीत म्हणजे संस्कृती आहे. फॉरेनमधली लोक जरा वेगळ्या विचारानं वागत असतील, तिथल्या वातावरणानुसार ती राहत असतील. आमच्याकडे ते वातावरण नाही, आमच्याकडे ते हवामान नाही. आम्ही आमचे संस्कार डेव्हलप केलेले आणि मग कुणीतरी ते भारी दिसतंय, ते ग्लॅमरस आहे म्हणून ते आम्ही स्वीकारायचं आणि ते आमच्या संस्कृतीचा भाग बनवून घ्यायचं. ह्या हो मध्ये हो मिसळू नका. आमच्या हिताचा आहे का तो विचार करा आणि मग ते स्वीकारायचं की नाही ते ठरवा. गडबड तिथे झाली, आम्ही हो मध्ये हो मिसळत गेलो. ते आमच्या हिताचं आहे की नाही याचा कोणताही सारासार विचार आम्ही केला नाही आणि मग त्यालाच आम्ही संस्कृतीचा किंवा संस्कारांचा भाग समजायला लागलो. मी मगाशी एक वाक्य सांगितलं की आपण सांगू तसं येणारी पिढी वागेल असं मला वाटत नाही, पण आपण जसं वागू तसं मात्र येणारी पिढी वागत असते. म्हणून वागण्या बोलण्यातनं आदर्श निर्माण करता येतील का? वडिलांनी मुलाला सांगायचं व्यसन करू नये आणि ते घरात अगदी सुविचार वगैरे लिहून ठेवतात, व्यसन करू नये, व्यसनमुक्तीची वगैरे चांगली चांगली छान छान पुस्तकं आणून द्यायची. नुसतं व्यसन करू नये हे सांगून चालत नाही, त्याच्यासाठी वडिलांनी निर्व्यसनी असावं लागतं. व्यसन करू नये सांगायचं आणि संध्याकाळी बापच पोराला सांगते जा जरा चुलीवर सिगरेट पेटून आण. पोरगं असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप भेटलाय. तुम्ही काय पेरणार आहात? तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. आपण सगळी खेड्यापाड्यातली माणसं आहोत. गहू पेरून ज्वारी उगवते का? ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का? आपण जे पेरणार ते उगवणार आहे. एक नवरा बायको पार्टीला जायला कुठेतरी निघाले. घरात म्हातारे आईवडील होते आणि त्या आईला सुनबाई म्हटल्या की आज एक काम करा सासूबाई, आम्ही दोघं जण पार्टीला निघालोय, स्वयंपाक वगैरे करायला फारसा वेळ नाहीये, शेजारी पलीकडं मंदिर आहे आणि त्या मंदिरात भंडारा आहे, आजच्या दिवस तुम्ही तिकडे जेवायला जाल का? तर सासूबाई म्हटल्या की आता एवढ्या लांब मला चालता येत नाही, एक काम कर, फार काही तू मोठा स्वयंपाक करू नको, 2 भाकरी थापून जा, दूध आणि भाकर आम्ही दोघेजण खाऊ. सुनबाईने सांगितलं सासूबाई मला एवढा वेळ नाहीये, एरवी तर मी करतेच, आजच्या दिवस तुम्हाला सांगितलं मंदिरात जायला, तुम्हाला आजच्या दिवस जायला वेळ नाही. आणि दोघं नवरा बायको आपल्या मुलाला घेऊन पुढे निघून गेले. पुढे गाडीत बसल्यानंतर त्या पोरानं आपल्या आईला सांगितलं, आई मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा मी आपलं घर मंदिराला खेटून बांधेल म्हटलं.
ते म्हटले राजा मंदिराला खिटून का? नाही, मी पण कधीतरी माझ्या बायकोला घेऊन कुठेतरी पार्टीला जाईल आणि त्यावेळेस तुला फार लांब चालायला जायला नको म्हणून भंडाऱ्याला जर जेवायला जायला लागलं सहजासहजी तुला जाता यायला हवं म्हणून मंदिराला खिटून बांधेल. लक्षात घ्या, आपण जे पेरतो ते उगवत असतं. निसर्गाचा तो नियम आहे, काही पेरून दुसरं काही उगवत नाही. म्हणून संस्कारांच्या बाबतीमध्ये आम्ही नेमकी काय पेरण करायची मला वाटतं ते ठरवावं लागेल. त्या विचारांवरती आम्ही कधीतरी यावं लागेल. कोणत्या आईवडिलांनी आपल्या मुलाला सत्यनारायणाची पूजा घालून व्यसन करायला शिकवलंय का? कोणत्या आईवडिलांनी एखाद्या रोधबीत करून आजपासून या बाराखडीपासून शिव्यांना द्यायला सुरुवात कर असं कधी सांगितलंय का? तरी सुद्धा मुलं शिकतात, तरी सुद्धा मुलं वाहवत जातात. संस्कार हे फक्त पालकांपुरतेच नाहीत, आता तर संस्कार आजूबाजूची परिस्थिती, समाज या सगळ्या गोष्टींवरती संस्कार अवलंबून आहेत. आता सोशल मीडियासारखं एक माध्यम तुमच्या माझ्या हातात आहे, त्यामुळे कितीही कंट्रोल करायचं ठरवलं तर अनेक विचारांपाशी मुलं जाऊन धडकणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कोणत्या विचारांचं पायीक व्हावं, त्यांनी कोणत्या विचारांपाशी जावं, कोणत्या विचारातून त्यांनी काय बोध घ्यावा याच्यासाठी किमान कौटुंबिक पातळीवरती काही प्रयोग आपल्याला करावे लागतील. तुम्ही 24 तास पोरांच्या मागे काठी घेऊन फिरू शकत नाहीत, 24 तास तुम्ही पोरांच्या मागे एखादा CCTV ठेवू शकत नाहीत, पण चांगलं वाईट ठरवण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हावी, खरं खोटं कळण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी मात्र पालक म्हणून आपल्याला काम करावं लागेल. त्यामुळे मुलांच्या सोबत आम्ही चांगलं बोलतो का, चांगलं वागतो का, चांगला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवतो का? आणि सुदैवानं आपण महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं बऱ्यापैकी आपण नशिबवान आहोत की संस्कारांसाठी आपल्याला फार वेगळे आयडॉल पोरांच्या समोर क्रिएट करायची गरज नाही. ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये इतके हिरो आहेत की पोरांच्या समोर ते फक्त आपल्याला मांडायचे आहेत. ज्ञानोबाराय काय होते, तुकोबाराय काय होते, शिवाजीराजांनी काय केलं, संभाजीराजांनी काय केलं, राम काय, कृष्ण काय. भारतामध्ये असे असंख्य हिरो आहेत की जे आपण पोरांच्या समोर मांडू शकतो. त्यातून पोरं चिकित्सा करतील, त्यातून काय घ्यायचं ते ठरवतील. आणि म्हणून किमान ही पेरण तरी आम्ही नीट करतोय का? नाही बाबा, आता काय आपल्या हातात राहिलेलं नाही, पोरं काय मित्रमैत्रिणी, आता आम्ही तर हात टेकलेत. हात टेकू नका, शक्य होईल तोपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि लोक असं आईवडिलांना म्हणतात की पोरांनी आईबापांनी पोरांचं चांगलं मित्रमैत्रिणी व्हावं, मुलांनी त्यांच्यासोबत चांगला संवाद साधला पाहिजे, इतकं हेल्दी रिलेशन ठेवावं. मी या मताचा नक्कीच आहे की आईवडिलांचं रिलेशन मुलांसोबतचं हे असं असावं की मुलांनी काही गोष्टी आईवडिलांसोबत बोलल्या पाहिजेत, तितकी मोकळीकता, तितकी सहजता त्या नात्यामध्ये असली पाहिजे. पण तुम्ही मुलामुलींचे मित्रमैत्रिणी होण्याच्या फंदात अजिबात पडू नका. त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत, तुम्ही त्यांचे चांगले आईवडील व्हा. त्या मित्रमैत्रिणी होण्याच्या नादात पोरगं बापाच्या खांद्यावर हात टाकताय, या आई तुला काय कळतं ग म्हणून विचारायला लागतंय. इतकीही मोकळीकता देऊ नका की मुलामुलींना आपल्याविषयीचा आदर आपण गमावून बसू. मला वाटतं ते हेल्दी रिलेशन असावं की मुलामुलींनी आपल्याशी मनमोकळं बोलावं, पण त्यांचे चांगले मित्रमैत्रिणी होण्यापेक्षा त्यांचे चांगले पालक आम्हाला होता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. आपण कोट्यावधी रुपये मुलामुलींसाठी कमवत बसतो आणि त्या फंदामध्ये मुलांना एक सक्षम असा संस्कार द्यायला कुठेतरी मागे पडतो. पैसे कमवण्याच्या नादात मी अजिबात या मताचा नाही आहे की तुम्ही पैसे कमवू नका. मी तर म्हणतो जेवढे कमवता येतील तेवढे कमवा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ सांगितलेत त्यात अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं 1 रुपयावरती जात नाही, मग कशाला काय 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 हे असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. पैसे जेवढे कमवता येतील तेवढे कमवा. पण तुकोबारायांचं एक वाक्य आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा. पण हे सगळं करत असताना आम्ही आमच्या कुटुंबाला, आम्ही आमच्या मुलाबाळांना वेळ देतो का? त्यांच्यासोबत काही विषयांवरती आम्ही गप्पा मारतो का? पोरांच्या पॅरेंट्स मिटिंगला जायला सुद्धा पॅरेंट्सला वेळ नसतो. हजारो विद्यार्थी शाळेमध्ये शिकतात, 1000 पालकांना पत्र जातात, मेसेज जातात, त्यातले 10-20 पालक फक्त पॅरेंट्स मिटिंगला उपस्थित असतात. आणि घरी गेल्यानंतर पोरानं चिडचिड केली का बाबा त्याच्या हातात 50-100 रुपये टेकवतात, पोरगं चॉकलेट घेऊन येतं. प्रत्येक वेळेस त्याच्या हातामध्ये 50-100ची नोट टिकून किंवा त्याला महागडं खेळणं देऊन ती स्पेस आपण भरून काढायचा प्रयत्न करत असतो. पण ती स्पेस अशी खेळण्यांनी किंवा हातात दिलेल्या पैशांनी भरून नाही निघत. कधीतरी मुलांना हातातला हात देण्याची गरज असते. कधीतरी मुलांना असं वाटत असतं की आम्ही आमचं डोकं बापाच्या खांद्यावर ठेवून रडावं, मोकळं व्हावं. कधीतरी मनात असलेली एखादी गोष्ट त्यांना त्यांच्या पालकांसोबत बोलायची असते, पण ती स्पेस, तो वेळ आपण आपल्या मुलांना देत नाही. म्हणून मला असं नेहमी वाटतं की पालकांनी मुलांना भरभरून वेळ द्यावा, बोलावं. शाळेतून पोरगं घरी आलं की ते दप्तर टाकतं आणि आपण पटकन त्याच्या मागे लागतो, दप्तर नीट ठेव, शूज नीट काढ, सॉक्स नीट ठेव,
चल टिफिन बघू. हंटर घेऊन आपण त्यांच्या मागं लागत असतो. हंटर घेऊन पोरांच्या मागं लागण्यापेक्षा दप्तर बिप्तर ठेवल्यानंतर पोराला 5 मिनिट जवळ घ्या. त्याला विचारा, आज शाळेत काय झालं रे? खेळाच्या तासाला मैदानावर गेलता का? प्रयोग झाला का? प्रयोगशाळेत गेलता का? लायब्ररीतून एखादं पुस्तक घेतलं का? आज बसमध्ये येताना कोण नवीन मित्रमैत्रिणी भेटले का? काय गप्पा मारता रे तुम्ही? काय एखादा किस्सा? हे किमान 5 मिनिट आपण वेळ काढून शाळेत आल्यानंतर त्या मुलांशी बोलणार आहोत का? त्याला खूप बोलायचं असतं, पण आपण शिस्तीची कडक काठी घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहतो आणि मग पोरं बोलत नाहीत. आणि मग संस्कार करण्यासाठी अपेक्षित असणारं वातावरण आपण आपल्या कुटुंबामध्ये निर्माण करू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा म्हणतो की तुम्ही अगदी इतकेही मोकळे होऊ नका की पोरं अगदी गळ्यात हात घालतील किंवा मित्रमैत्रिणींसारखं ते तुमच्याशी बिहेव करतील. ती मोकळीकता असावी, परंतु एक आदर्श पालक म्हणून एक ठराविक अंतर पण आपलं मुलामुलींमध्ये असलं पाहिजे. मला वाटतं तारतम्य ठेवून आम्हाला ते ठराविक डिस्टन्स ठेवून ते अंतर जपता येईल का, ते अंतर कमी करता येईल का, याचं तारतम्य आपल्या सगळ्यांना ठेवता आलं पाहिजे. मग आपण मुलामुलींना वेळ देत नाहीत, मग त्याच्या वाढदिवसाला जाता येत नाही किंवा इतर कोणत्या गोष्टींना वेळ देता येत नाही. आणि मग मुलंसुद्धा आईवडिलांकडं गिफ्टच्या किमतीच्या नजरेनं बघायला लागतात. एखाद्या वाढदिवसाला मागच्या वाढदिवसापेक्षा कमी किमतीचं गिफ्ट दिलं की मग पप्पा त्यांना अरेच्चा असं वाटायला लागतात. किमतीवरून, गिफ्टच्या किमतीवरून पोरांनी आपली किंमत ठरवू नये, याच्यासाठी आपण काय वागावं हे ठरवावं लागेल. मुलांना आपण, माझ्या वडिलांनी साहेब मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं नाही. आता मी बघतो पहिलीतल्या पोराला बाप बंदूक घेऊन जातो वाढदिवसाला. पोरगं बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला येतं. कुठे घेऊन चाललोय आपण? साधनांमधून आपली पाल्यांची एकमेकांची किंमत ठरवू नये. एक काळ होता साधनं नव्हती पण आनंद होता. आम्ही मैदानावरती खेळायला जायचो. क्रिकेट जर खेळायला गेलो तर साहित्य नव्हतंच. साहित्य गोळा करायचं सगळ्यांनी एकत्र येऊन. सरपंचाच्या पोराकडे बॅट असायची, सुताराच्या पोराकडे स्टंप असायचे, व्यापाऱ्याच्या पोराकडे चेंडू असायचा. सगळ्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळायचं. मग ज्याची बॅट आहे तो म्हणायचं मी आधी बॅटिंग करणार, ज्याचा चेंडू आहे तो म्हणायचा मी बॉलिंग करणार, ज्याचे स्टंप आहे तो म्हणायचं मी किपिंगला थांबणार, पुढे नाही थांबणार उन्हात. आम्ही 2-4 जण दिवसभर फिल्डिंग करत बसायचो. जाताना 1-2 चेंडू खेळायला भेटायचे. साधनं नव्हती पण आनंद होता. एकमेकांना ॲडजस्ट करणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांमध्ये सहकार्याची भावना असणं, हा संस्कार आपोआप रुजला गेला. आता पोरगं म्हणतं पप्पा क्रिकेट, पप्पा सगळं त्याला आणून देतात. बॅट त्याची, बॉल त्याचा, सगळं त्याचं. पोरगं चेंडूला बीळ पाडतं, फॅनला दोरी बांधतं, घरात एकटंच खेळत बसतं. त्याला कुणाकडे जावंसं वाटत नाही, कुणाला बोलवावंसं वाटत नाही. सहकार्याची भावना, सहकार्याचा संस्कार कुठे रुजवण्यात आम्ही कमी पडलो हे आमच्याच लक्षात येत नाही. आणि मग मुलांना अधिकाधिक साधनं निर्माण करून देता येतील का? अधिकाधिक सुविधा त्यांना निर्माण करून देता येतील का? नाही, आम्हाला नव्हत्या हो या सुविधा, मग आता आम्हाला आमच्या मुलांना द्यायच्यात. त्या सुविधांचं महत्त्वही त्यांना कळत नाही. मला वाटतं त्या सुविधांचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे. तो विचार आणि तो संस्कार देण्यासाठी आमच्याकडे थोडासा वेळ असला पाहिजे. दोघं नवरा बायको पैसे कमवत बसले, मुलंही मोठी झाली, परदेशात जाऊन सेटल झाली. आईबाप रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर आईबाप रोज फोन करायचे, तुम्ही तरी भारतात या, नाहीतर आम्हाला तर परदेशात घेऊन जा. आईवडिलांनाही नेलं नाही आणि मुलंही आली नाही. एक दिवशी आई गेली. आई गेल्यानंतर बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत, आज तुमची आई गेली, जमलं तर या. 2 पोरांपैकी एक पोरगं पळत आलं, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघालं. बाप म्हटला ती होती तोपर्यंत जुने फोटो बघत दिवस काढले, आता घरात बोलायला माणूस उरला नाही, जरा 10 दिवस थांबशील. पोरानं बापाच्या हातात 50,000 रुपये टेकवले आणि सांगितलं, बाबा आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस मात्र थांबता यायचं नाही. वडील म्हटले तिनं 9 महिने पोटात वाढवलं. आई कधी म्हटली नाही 9 महिने पोटात होता, भाडं दे, टाळू भरली, तेलाचे पैसे दे, आणि तू हातात पैसे टिकून चालला. पोरगा म्हटला, बाबा तुम्हाला आठवतं का, शाळेत मी पहिल्यांदा भाषण करणार होतो, तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला, तुम्ही हातात 50 रुपये टेकवले, पण माझं भाषण ऐकायला कधी आला नाहीत. बाबा तुम्हाला आठवतं का, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मी पहिल्यांदा परफॉर्म करणार होतो, तुम्हाला म्हटलं या बाबा, तुम्ही नाही आलात, तुम्ही महागडं गिफ्ट आणून संध्याकाळी दिलं. ज्या वेळेस मला वाटलं बाबा तुमचा हात आमच्या हातात असावा, तेव्हा तुमचा हात मिळाला नाही. ज्यावेळेस मला वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं, बाबा तुमचा खांदा मिळाला नाही. आता पैसे खूप आहेत पण 10 दिवस थांबायला वेळ नाही. वडील म्हटले, दादा मी तुम्हा दोघांना फोन केलता, तू आला, थोरला का आला नाही? पोरगं म्हटलं, मी दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ, परत आईला बघता यायचं नाही. दादा म्हटला, मला महत्त्वाची कामं आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईल.
मग यात नेमकी चूक कुणाची आहे? हे यात मुलांनी जे केलं ते योग्य आहे या मताचा मी अजिबात नाही. पण यात कोण कुठे नेमकं चुकलं मला वाटतं याचं आत्मपरीक्षण आपण करायला हवं. आपण आपल्या मुलांना योग्य संस्कार, हे नंतर ते पुरं काय वागायचे ते वागतील, पण किमान आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे की आम्ही योग्य विचार योग्य संस्कार देत राहिलो. तेवढं तरी समाधान आपल्या जवळ असलं पाहिजे. आणि म्हणून समृद्धता निर्माण करण्यासाठी योग्य संस्कार, चांगली संस्कृती निर्माण करण्यासाठी योग्य संस्कार, या अनुषंगानं आपण काम करायला हवं. आणि आत्ता संस्कार आणि संस्कृतींवरती काम करणाऱ्या दोनच व्यवस्था मला जरा समोर दिसत आहेत. एक आहे ती कुटुंब व्यवस्था आणि दुसरी आहे ती शिक्षण व्यवस्था. शिक्षण व्यवस्थेला व्यवहाराचं ग्रहण लागू देऊ नका. शिक्षण म्हणजे केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही. शिक्षणाला आम्ही फक्त आणि फक्त नोकरीच्या संबंधानं जोडत राहिलो. शिक्षणाला केवळ आणि केवळ आम्ही उदरनिर्वाहाच्या संबंधानं जोडत राहिलो. आणि म्हणून शिक्षण व्यवस्था संस्कारांच्या बाबतीत काम करायला फारशी फलदायी ठरलेली नाही असं मला वाटतं. आमच्या डोक्यात एकच आहे, शिक्षण म्हणजे उदरनिर्वाह. आमच्या डोक्यात एकच आहे, शिक्षण म्हणजे नोकरी. अरे शिक्षण हे आमचं जगणं समृद्ध करणारं साधन आहे. चांगलं वाईट ठरवण्याची दृष्टी आम्हाला शिक्षणातनं निर्माण व्हायला हवी. एक सामाजिक भान आम्हाला शिक्षणातून निर्माण व्हायला हवं. आणि मग ते सामाजिक भान शिक्षण व्यवस्था निर्माण करते का? तो योग्य संस्कार, संस्कृतीचं अधिष्ठान निर्माण व्हावं याच्यासाठी योग्य संस्काराच्या माध्यमातून दिला जातोय का? मला वाटतं याचं चिंतन व्हायला हवं. आपल्याकडे डॉक्टर तयार करणारी व्यवस्था आहे हो, पण समाजाची नाडी कळेल असे किती डॉक्टर आपण तयार करू शकलो हा प्रश्न आहे. आपल्याकडे सिव्हिल इंजिनियर तयार करणारी यंत्रणा असेल ज्यांना कळेल सांगलीतल्या कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI आणि किती TDR आणि किती रुपयानं फ्लॅट विकायचा. पण एखाद्या दुसऱ्या इंजिनियरला वाटावं की पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं आणि त्या पालिकेच्या इंजिनियरला विचारावं जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडंफार रस्त्यातलं कळतं. हे सामाजिक भान आणि हा संस्कार देण्यात आम्ही शिक्षण संस्था म्हणून, शिक्षण व्यवस्था म्हणून कुठे कमी पडलोय का? केवळ आणि केवळ मार्कांची वजाबाकी, बेरीज, अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागण्यासाठी अपेक्षित असणारे मार्क, त्या दृष्टीने लावलेले क्लासेस, अशी झापड डोळ्यासमोर लावून केवळ एखाद्या कॉम्पिटिशनसाठी पोरांना तयार करणं, यामध्ये आम्ही संस्कारांना तिलांजली देतोय. शिक्षण म्हणजे केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. हल्ली 90, 95, 99% मार्क मुलांना पडतात. केवळ त्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. या शिक्षणातून आम्ही पोरांचं जगणं सुंदर करू शकलो का? या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित असणारा संस्कार, जो या देशाच्या, या मातीचा, या समाजाच्या हिताचा आहे, तो संस्कार आम्ही या लेकरांना देऊ शकलो का? यावरती पालक आणि शिक्षक या सगळ्या अनुषंगानं आम्ही कधीतरी काम करणार आहोत की नाही? आम्ही सुद्धा पोरांच्या मागं फक्त मार्कांसाठीच लागलोय. किती मार्क पडले? 90, 95, 99. एखादा दुसरा मार्क कमी पडला तरी पालकांना, पोरापेक्षा जास्त पालक टेन्शनमध्ये. मग गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात, मोठमोठे सत्कार समारंभ. पहिल्या 3 रांगा 90पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या, मधल्या 3 रांगा 80 ते 90 मार्क मिळवणाऱ्यांच्या, त्याच्या पाठीमागे 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या. मग ज्यांना 90पेक्षा जास्त आहेत ते खुश असतात. आपण 90च्या पुढे आहोत. ज्यांना 80 ते 90 आहेत ते जरा नाराज असतात. अरे आपण 80च्या पुढे आहोत पण 90च्या पुढे नाही आहोत. आणि ज्यांना 60-70 आहेत ना ते 90वाल्यांपेक्षा खुश असतात. 80-90 वालेच एवढे आहेत, यांचं आधी होऊ द्या, आपलं होईल तसं होईल. आता 80 ते 90% मार्क ज्यांना मिळाले ते पालक असे टेन्शनमध्ये बसलेले होते. आणि त्यांना विचारलं की तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय? ते मुलगा म्हटला, ते पालक जवळ आले आणि पालकांनी सांगितलं, म्हटले काय हो, म्हटले ह्या पोराला महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, पण ते अजून थोडा अभ्यास केला असता तर 90च्या रांगेत बसला असता की नाही. विचारलं किती पडले? म्हणले सांगण्यासारखे सुद्धा नाही. म्हटलं काही तर आकडा असेल. म्हटले 89 पॉईंट समथिंग काहीतरी पडलेत. आता त्या मुलांना 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाहीये, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग त्या दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. पण त्यांना टेन्शन याचं होतं पोराला 90 मिळू शकले नाही. केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता आहे का? शिक्षणाच्या माध्यमातून अपेक्षित संस्कार मुलांना देणं, मला वाटतं ही जबाबदारी पालक म्हणून, शिक्षक म्हणून, शिक्षण व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला काम करता येईल का? शिक्षण हे एक प्रभावी माध्यम आहे की मुलांपर्यंत आपल्याला चांगला संस्कार आणि चांगला विचार नेऊन पोचवता येऊ शकेल. त्या अनुषंगानं आम्हाला काही काम करता येईल का? मला वाटतं
याचा विचार व्हावा. हल्ली शिक्षणाला आम्ही फक्त नोकरीच्या संबंधानं जोडलं आणि त्याचे दुष्परिणाम आता आम्हाला बघावे लागतात. केवळ नोकरी म्हणजे शिक्षण आहे का? आणि पालकांनी त्या पोरांच्या मनावर बिंबवून टाकलंय, नोकरी लागली नाही तर तुझं लग्न पण होत नसते. मग शिक्षण आणि नोकरी एवढंच समीकरण जोडलं गेलं. पोरं मग त्या नोकरीसाठी काही करायला तयार आहेत. आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा म्हटला, मग लग्न जमतं. त्यांनी विचारलं मुलीच्या वडिलांनी किती पगार आहे, बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, हा म्हटला 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही एवढा असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. आम्ही केवळ शिक्षणाला नोकरीपाशी नेऊन जोडलं. मग त्यातून आम्ही मुलांचा स्वाभिमान जागृत ठेवू शकलो नाही, शिक्षणाचा खरा अर्थ मुलांपर्यंत पोहोचू शकलो नाही. आणि मग नोकरीसाठीच शिक्षण आणि मग संस्कार कुठेतरी बाजूला पडले आणि केवळ उदरनिर्वाहापुरतं आम्ही शिक्षणाकडे बघायला लागलो. आमच्याकडे एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी हजारो पोरांनी ॲप्लिकेशन केलं होतं. जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळणार आहे? एकालाच मिळणार आहे. इंटरव्ह्यूला 1000 जण होते, एकाचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण यांना नोकरी देऊ नका. म्हणजे काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेले, गोरीला जर नसेल तर लोक बागेत येतील कशी? लोक बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. तो पोरगा म्हटला तोंडात आलेला घास असा काढू नका, मी पडेल ते काम करेल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, मग गोरिला तर गोरिला. रोज यायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा, गोरिलाचे कपडे घालायचा, लोक यायची शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हात जोरजोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं अपेक्षित संस्कार स्वाभिमान आम्ही लेकरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं आम्ही शिक्षणाला फक्त नोकरीच्या पायापाशी नेऊन बांधलं आणि तिथे गफलत झाली. म्हणून आपण आपल्या मुलांना काय देतो, काय विचार करतो. इथं जर कुणी शिक्षक असतील तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की संस्कारांचं मोठं दालन जर कुठे असेल तर ते लेकरांसाठी शाळेत सुरू होतं आणि पालकांनी मोठ्या आशेनं ती लेकरं तुमच्या हाती स्वाधीन केलेली आहे. म्हणून सिलॅबसच्या पलीकडे जाऊन, मार्कांच्या बेरीज वजाबाकीच्या पलीकडे जाऊन त्यांचं जगणं सुंदर व्हावं असा संस्कार शिक्षक म्हणून आपण मुलांना देतो का, याच्यावरती आपण वेगळं काम करणं गरजेचं आहे. मला ताई तुम्ही सांगा, घरी जर दूधवाला दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतं? दुधाच्या मापाकडे असते. ते पण तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून फुकटची धार टाकतो दूधवाला स्वतःच्या स्वखुशीनं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. अगदी तसं शिक्षकाला सिलेबस कंप्लीट करावं लागणार आहे, मुलांच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत, शासनाच्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मुलांचं जगणं समृद्ध व्हावं असा अपेक्षित संस्कार आपण मुलांना शिक्षक म्हणून देतो का? मला वाटतं याचं आत्मपरीक्षण आपण करायला हवं.